पावसाळ्यामध्ये कुठं भज्यांचा वास आला की लगेच भजी खावीशी वाटतात. अशी जी हातगाडीवर मिळणारी कुरकुरीत कांद्याची भजी असतात, जी खेकडा भजी म्हणून ओळखली जातात, ती आज आपण करणार आहोत. ही भजी बनवायला अगदी 15 ते 20 मिनटं वेळ लागतो, पण अतिशय कुरकुरीत आणि छान खुसखुशीत लागतात. त्याचबरोबर हातगाडीवर मिळणारी बटाट्याची भजी जी टम्म फुगलेली असतात आणि आतून एकदम सॉफ्ट असतात आणि वरून कडक असतात, अशी आपण बटाट्याची भजीसुद्धा बनवणार आहोत आज. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. चला तर आज आपण वेळ न घालवता असे कुरकुरीत दोन्ही पद्धतीचे भजी पाहणार आहोत. आणि हा कांदा आपण हाताने चिरणार नाहीये, तर हा कांदा आपण किसून घेणार आहोत. इथं साधारण मी पाव किलो छोटे छोटे कांदे घेतलेत आणि ते सोलून घेतलेत. तुमच्याकडे अशा पद्धतीची किसणी नसेल, जर आपण बटाटा किसायची काचऱ्यावाली किसणी असेल, त्यांना जरी कांदा तुम्ही किसला तरी त्या कांद्याचे उभे उभे काप पडतात छान. हा कांदा किसायला साधारण मला 4 ते 5 मिनटंच लागलेली आहेत आणि अजिबात कांदा चिरताना किंवा हा कांदा किसताना डोळ्यातून पाणी अजिबात आलं नाही. बऱ्याच नवविवाहितांना डोळ्यातून पाणी वगैरे येण्याचे चान्सेस असतात, त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं झटपट कांदा किसून भजी करू शकता. कांदा आता आपला पूर्ण किसून झाला आहे, तर आता आपण तो कांदा छान कुस्करून घेणार आहोत. आणि पीठ मिळण्यासाठी मी एका घमेल्यामध्ये, छोट्या घमेल्यामध्ये हा कांदा काढून घेणार आहे, जेणेकरून पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवता येईल त्यामध्ये. आता या कांद्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण असं थोडंसं मी वाटण घातलेलं आहे. तुम्ही चिरलेली हिरवी मिरची घातली तरीही चालू शकतं, परंतु छान खमंगपणा येतो असं वाटण घातल्यामुळं. आता या कांद्यामध्ये चवीनुसार आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. आणि इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपण हातावर चोळून घालणार आहोत. मीठ घालताना थोडं कमीच मीठ घालायचं, कारण आपण यामध्ये बिना पाण्याची आपण हे भजी बनवणार आहोत. त्यामुळं कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्ये थोडासा खारटपणा असतो कांद्यामध्ये सुद्धा, त्यामुळं मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. जास्त मीठ घातलं तर खारटपणा येऊ शकतो. आता हे मीठ लावून कांदा आपण झाकून ठेवणार आहोत 15 ते 20 मिनटासाठी. साधारण 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडेसे धने मी कुटून घातलेले आहेत. धन्यामुळं अगदी प्रॉपर जसे आपण हातगाडीवर भजी मिळतात तशा पद्धतीचे भजी लागतात. आणि इथं मी 5 ते 7 कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली आहेत बारीक. तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, पण कढीपत्त्याच्या पाण्यानं अधिक छान फ्लेवर येतो भज्यांना, त्यामुळे मी इथं कढीपत्त्याची पानं छान बारीक चिरून घातलेली आहेत यामध्ये. फक्त मी अर्धा चमचा इथं लाल तिखट वापरणार आहे, फक्त थोड्याशा कलरसाठी. तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. आता हे सगळे मसाले आपण कांद्याला लावून घेणार आहोत. कांद्याला छान मीठ लावून ठेवल्यामुळं पाणी सुटलेलं आहे. पाहू शकताय, कांदा आपण असा दाबून धरला तर त्यातून पाणी पडायला सुरुवात झालेली आहे. आणि याच पाण्यामध्ये आपण आता हे पीठ भिजवून घेणार आहोत भज्यांचं. इथं मी घरी दळलेली डाळ असते त्याचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही विकतचं पीठ वापरलं तरी चालू शकतं. घरी दळलेली डाळ असते ती थोडीशी जाड दळलेली असते, त्यामुळं भज्यांचा कडकपणा थोडा कमी येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरू शकता, परंतु इथं मी कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरणार नाही आहे, तरीसुद्धा आपले भजी अगदी छान कुरकुरीत आणि कडक होणार आहेत. इथं आपल्या पाव किलो कांद्यासाठी साधारण मला 1 कप, आपला जो मेजरिंग कपचा 1 कप असतो तेवढं पीठ आपल्याला लागलेलं आहे. आणि शिवाय यामध्ये आता आपण थोडंसं अगदी 1 चमचाभर पाणी मी घातलेलं आहे, कारण पीठ थोडंसं कडक वाटत होतं. आणि पीठ जर तुमचं खूप जास्त कडक असेल तर भजी आतून अशी पिठाळ होतात, कडक होतात, खुसखुशीत होत नाहीत. आणि आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वापरणार नाही, फक्त कांदा आणि पिठाची छान अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी खेकडा भजी करणार आहोत. ही अशी खेकडा भजी बनवण्याची पीठ जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं पीठ भिजवताय त्यावरती तुमची भजी कडक होणार, सॉफ्ट होणार, कुरकुरीत होणार हे ठरलेलं असतं. पीठ जास्त कडकही नाही झालं पाहिजे, जास्त मऊही झालं नाही पाहिजे. मीडियम असं पीठ आपण भिजवायचं आहे. आपलं पीठ भिजेपर्यंत मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. पीठ भिजवून झाले. आता तेल गरम झाले का ते पाहूया. थोडंसं असं पहिल्यांदा टाकून बघायचं. फुल फ्लेमवरती सुरुवातीला भजी सोडायची, म्हणजे भजे लगेच वराती आले पाहिजे. जर कमी गॅसवर तुम्ही भजी सोडले तर तुमचे भजे तेलकट होऊ शकतात. आता पाहू शकताय मी कशा पद्धतीनं भजी सोडत आहे. फक्त असे मुठीनं सोडायची भजी. हे भजी खेकडा भजी अशाच पद्धतीनं घाड्यावरती सोडले जातात. एकदा भजी कढईमध्ये सोडल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मग भजी आपण उलटवून घेणार आहोत. आणि कमी गॅसवरती भजी कडक होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत.
आपण हे कांद्याचे बिन पाण्याची भजी बनवल्यामुळं हे भजी तळायला अतिशय कमी वेळ लागतो आणि कमी वेळामध्ये अगदी कुरकुरीत हे भजी बनतात। जी बाहेर हातगाडीवरती 40 ते 50 रुपयाला 6 ते 7च भजी मिळतात, ते तुम्ही 10 ते 15 रुपयामध्ये घरामध्ये सगळे जण मिळून खाऊ शकतील असे भरपूर पोटभरीचे भजी होऊ शकतात। अशा पद्धतीनं अगदी लालसर होईपर्यंत कमी गॅसवरती भजी आपण तळून घेणार आहोत। अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत। पहिला घाणा आपला तळून झालेला आहे, तर भजी मी काढून घेते। तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये काढली तरी चालू शकतात। त्याचबरोबर दुसरा घाणाही भाज्यांचा मी काढून घेतलेला आहे। आता भजी म्हटलं की हिरवी मिरची लागतेच, त्यासाठी ही हिरवी मिरची मी मध्ये मोडून घेतलेली आहे, म्हणजे अंगावर उडत नाही आपल्या। आणि अशी कमी गॅसवरती आपण तेलामध्ये टाकून थोडीशी पांढरट होईपर्यंत तळून घेणार आहोत। आता छान अशी भजी आपली तळून झालेली आहेत, कुरकुरीत कांद्याची खेकडा भजी तयार झाली आहेत। त्याच्याबरोबर अशी हिरवीगार अशी हिरवी मिरची आपली तळून झाली आहे, तर ती खूप तिखट लागू नये म्हणून त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाहू शकताय, आवाजावरून तुम्हाला समजलेलंच असेल आपले भजी किती कुरकुरीत आणि कडक छान झालेले आहेत। बाहेर खूप छान पाऊस पडतोय आणि सगळ्यांनाच अशी कांदा भजी खाण्याची इच्छा होते, तर बाहेरून पार्सल मागवण्यापेक्षा अशी 15 ते 20 मिनिटामध्ये झटपट बनवता येणारी कांदा भजी तुम्ही लगेच बनवू शकता। आणि कांदा चिरायचीही गरज नाही। तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे, कांदा किसून झटपट तुम्ही अशी भजी लगेच बनवू शकता। चला तर आपण दुसरी भजी म्हणजे बटाट्याची आपण भजी बनवूया। बऱ्याच लोकांना कांद्याची भजी आवडत नाही, तर अशा लोकांसाठी आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी मेजरिंग कपचा 1 कप आपण पीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडी अर्धा चमचा आपण लाल तिखट घातलेला आहे। आणि हे भजी थोडेसे वरून कडक होण्यासाठी मी यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे। तर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ किंवा पोह्यांचं पीठ वापरलं तरीही चालू शकेल। बटाट्याच्या भज्याचं पीठ भिजवताना पाणी अगदी बेतानं घालायचं। इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। जसं लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे, कारण पीठ जर पातळ झालं तुमचं तर तुमच्या बटाट्यावरती पिठाचा लेअर बसणार नाही। साधारण इथं मला 1 कप पिठासाठी 1 कप पाणी लागलेलं आहे, कारण हे घरातलं पीठ दळलेलं आहे। जर विकतचं पीठ असेल ते बारीक दळलेलं असतं, त्यामुळे त्याला पाणी थोडं कमी लागणार आहे। तुमचं पीठ कुठल्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पाणी लागू शकतं। साधारण पाऊण कप पाणी यासाठी तुम्हाला विकतच्या पिठासाठी बास होऊन जाईल। बटाटा किसताना मी एक मोठा बटाटा सोडून घेतलेला आहे आणि तो किसताना कशी ट्रिक वापरायची ते तुम्हाला सांगते। बटाटा असा मध्ये चिरायचा नाही, उभा चिरायचा, म्हणजे तुमचे बटाट्याची भजी लांब लांब दिसतात। जसे हातगाडीवर कसे लांब लांब भजी मिळतात, त्यासाठी आपण बटाटा उभा किसायचा आणि तो खूप जास्त पातळही किसायचा नाही आणि खूप जास्त जाडही किसायचा नाही। पातळ किसला तर तुमचे भजे असे तेलकट होतात आणि जाड किसला तर ते भजे तळले जात नाहीत आतून। पीठ आपलं मळून झालेलं आहे, त्यामध्ये मी आता अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। बटाट्याची भजी करायच्या वेळेला अगदी तुम्ही अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। तुम्ही जर अगोदर सोडा घालून ठेवला पिठामध्ये आणि थोड्या वेळानं पीठ जर भजी सोडले तर तुमचे पीठ पातळ होत जातं आणि लेअर बसत नाही आणि तेलकट भजी बनतात। बटाटा भजी बनवताना जे पीठ आपण भिजवतो अगदी ते इन्स्टंट पीठ भिजवायचं आणि लगेचच भजी करायचे। अगोदर पीठ भिजवून ठेवलं तर तुमचं पीठ पातळ होत जातं आणि हे भजी तुमची तेलकट होतात। हे टीप आहे ह्या भज्यासाठी दिलेली। मी कांदा भजी तळलेलं जे तेल आहे तेच तेल मी बटाटा भज्यासाठी वापरणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक बटाटा पिठामध्ये बुडवून असा तेलामध्ये सोडून देणार आहोत। एका घाण्यामध्ये कढईमध्ये मी साधारण 5 ते 6 भजी सोडलेली आहेत, म्हणजे 1 प्लेट भजी आपली तयार झालेली आहेत। आता ही भजी सोडल्यानंतर आपण गॅस कमी करून घेणार आहोत आणि कमी गॅसवरती ही भजी छान आपण तळून घेणार आहोत। अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत, परंतु भज्यांचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा। ती पाहू शकताय, हातगाडीवर जशी मिळतात तशीच आपली बटाट्याची भजीसुद्धा छान झालेली आहेत। अजिबात तेलकट झालेली नाहीत, अगदी कुरकुरीत अशी, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशीच आपली भजी झालेली आहेत। आता ही तयार झालेली भजी आपण काढून घेणार आहोत। पाहू शकताय किती सुंदर अशी आपली भजी झालेली आहेत आणि कलरसुद्धा अजिबात चेंज झालेला नाही। अशाच पद्धतीनं मी सगळी बटाट्याची भजी तळून घेणार आहे। काय मग आज तुम्ही करताय ना बटाट्याची अशीच भजी? घरात एक जरी बटाटा असेल तर तुमच्याकडं 2 प्लेट भजी बटाट्याची तयार होऊ शकते। अशाच पद्धतीनं झटपट होणारी अशी बटाट्याची भजी नक्की ट्राय करून पहा। ही दोन्ही
पद्धतीची भजी तयार झालेली आहे. कुरकुरीत अशी कांदा भजी तयार झालेली आहे. टम्म फुललेली आतून सॉफ्ट अशी बटाट्याची भजी तयार झालेली आहे. तुम्हाला फोडून दाखवते. आतून किती छान अशी मऊसूत अशी बटाट्याची भजी झालीत आणि आतून वरून एकदम कुरकुरीत अशी बटाट्याची भजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.